नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत. आपण मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं की इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा या धड्याला आपण सुरुवात केलेलीच आहे. आपण इतिहास लेखन कशा पद्धतीने केलं जातं, पाश्चात्य इतिहासकारांनी त्याची सुरुवात कशी केली किंवा इतिहासकार म्हणजे काय, या सर्व बाबींची अगदी चांगल्या पद्धतीनं अभ्यास आपण मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये केलेलाच आहे. त्यानंतर आपण या भाग दुसरा याला आतापासून आपण सुरुवात करत आहोत. तर आपण पहिला मुद्दा अभ्यासलेला होता, तो म्हणजे इतिहास लेखनाची परंपरा. आता आज आपल्याला आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये अभ्यासायचं आहे ते म्हणजे आधुनिक इतिहास लेखन. आता आधुनिक इतिहास लेखन म्हणजे काय हे आपल्याला आजच्या या लेक्चरमध्ये अभ्यासायचं आहे. आधुनिक इतिहास लेखन ज्यावेळी केलं जातं त्याची प्रमुख 4 वैशिष्ट्येही सांगितली जातात. मग ती कोणती आहेत? मग पहिला आहे, ही पद्धती शास्त्रशुद्ध आहे. तिची सुरुवात योग्य प्रश्नांची मांडणी करण्यापासून होते. आता ही जी आधुनिक इतिहास लेखन आहे किंवा हे आधुनिक इतिहास लेखन जे आहे ती पद्धती शास्त्रशुद्ध आहे. म्हणजे काय की अगदी बारकाईनं सर्व गोष्टींचा अभ्यास करून, सर्व गोष्टी विचारात घेऊन, त्याची पूर्तता करून हे आधुनिक इतिहास लेखन केलं जातं, लक्षात घ्या. त्यानंतर दुसरा, हे मानव केंद्रित असतात. म्हणजेच ते भूतकाळातील विविध मानवी समाजाच्या सदस्यांनी विशिष्ट कालावधीत केलेल्या कृतीसंबंध असतात. नीट लक्षात घ्या की हे मानव केंद्रित असतात. म्हणजे काय की माणसांशी निगडीत ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत किंवा म्हणजे ह्या सर्व माणसांनी विविध कालावधीत ज्या काही गोष्टी केलेल्या असतात याच्याशी ह्या संबंधित असतात. आणि इतिहासात त्या कृतींचा संबंध दैवी घटना किंवा देवी देवतांच्या कहाण्यांशी जोडण्याचा प्रयत्न केला जात नाही. म्हणजे आपण जर बघितलं इतिहासामध्ये बऱ्याचशा गोष्टी ह्या आता बघायला गेलं तर देव वगैरे किंवा काही बऱ्याचशा अंधश्रद्धा ज्या आहेत त्याच्याशी रिलेटेड जोडल्या जातात. परंतु ह्या आधुनिक इतिहास लेखनामध्ये त्याचा काहीही संबंध ही दैवी घटनांच्या वगैरे किंवा देवांवर वगैरे ते कहाण्यांशी त्याचा जोडल्याचा प्रयत्न केला जात नाही याच्यामध्ये, आधुनिक इतिहास लेखनामध्ये. म्हणजे जवळपास हे विज्ञानाशी संबंधित असणारं हे आधुनिक इतिहास लेखन आहे असं म्हणावं लागेल आपल्याला. त्यानंतर पुढं या प्रश्नांच्या इतिहासातील उत्तरांना विश्वासार्ह पुराव्यांचा आधार असतो. त्यामुळे इतिहासाची मांडणी तर्क सुसंगत असते. आता विचार करा, आता आपण जर बघायला गेलं, हे जग विज्ञानाचं जग आहे असं सर्वत्र सांगितलं जातं. मग विज्ञानाचं जग म्हणजे काय? जे प्रत्यक्ष दिसतं, जे प्रत्यक्ष आहे, या गोष्टींवर बऱ्याच विचारवंतांनी त्यांचं मत त्याच्यावरती व्यक्त केलेलं आहे. आणि किंवा हे प्रत्यक्ष ज्या काही घटना घडतात, दिसतात, यावर जास्त विश्वास या ठिकाणी याच्यामध्ये ठेवलेला आपल्याला पाहायला मिळतो, लक्षात घ्या. आता चौथा जो मुद्दा आहे तो चौथा मुद्दा म्हणजे काय? या ठिकाणी मानवजातीने भूतकाळात केलेल्या कृतींच्या आधारे मानवजातीच्या वाटचालींचा वेध या इतिहासामध्ये घेतला जातो. म्हणजे आपण जर बघायला गेलं तर बघा, मानवजातीचे भूतकाळात केलेल्या कृतींचा मानवी वाटचालीचा वेध या इतिहासामध्ये घेतला जातो. म्हणजे बघा की आता आधी माणूस कसा होता, त्याच्यामध्ये बदल कसे होत गेले, त्यामध्ये कोणकोणत्या सुधारणा झाल्या, या सर्व गोष्टींचा अभ्यास ह्या इतिहास लेखनामध्ये किंवा आधुनिक इतिहास लेखनामध्ये केलेला जातो. आता आपण जर बघितलं तर आता बघा की ही जी वरली 4 वैशिष्ट्ये आहेत ती आपल्याला ह्या आधुनिक इतिहास लेखनाची सांगण्यात येतील, लक्षात घ्या. किंवा ही आपल्याला हे इतिहास लेखनाचे 4 महत्त्वाचे मुद्दे सांगता येतील. आता बघा, त्यानंतर आपल्याला पुढं जर बघायचं झालं तर आपल्याला या सर्व गोष्टी, हा जो भाग आहे तो कसा आला किंवा हा इतिहास हा शब्द आता कसा आला, तर लक्षात घ्या. तर वरील जी 4 वैशिष्ट्ये आहेत वरील वैशिष्ट्ययुक्त असलेले आधुनिक इतिहास लेखनाच्या परंपरेची बीजे प्राचीन ग्रीक इतिहासकाराच्या लेखनात आपल्याला आढळतात. आता जे ग्रीक इतिहासकार आहेत त्या ठिकाणी सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणि
हिस्ट्री हा शब्द लक्षात घ्या. आपण आत्तापर्यंत हिस्ट्री, इतिहास हा सतत शब्द ऐकलेला आहे, पण त्याची सुरुवात कुठून झाली हे इथं सांगितलं आहे. बघा, हिस्ट्री हा शब्द ग्रीक भाषेतील इतिहासपूर्व 5व्या शतकात होऊन गेलेल्या हेरोडोटस या ग्रीक इतिहासकाराने तो प्रथम त्याच्या द हिस्ट्रीज या ग्रंथाच्या शीर्षकासाठी वापरला. तुम्ही याला अंडरलाईन करावी लागेल तुम्हाला. बघा, नीट लक्षात घ्या. इतिहासपूर्व 5व्या शतकात होऊन गेलेला हेरोडोटस हा एक महत्त्वाचा शब्द आहे आणि त्यांनी लिहिलेला जो ग्रंथ आहे त्याचं नाव द हिस्ट्रीज हा ग्रंथ त्याने लिहिलेला आहे. आणि हा हिस्ट्री आपण जो शब्द वापरतो तो त्या ग्रंथावरून घेण्यात आलेला आहे हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता बघा, मग दोन गोष्टी महत्त्वाच्या. एक, कोणी हा ग्रंथ लिहिला तर हेरोडोटसनी लिहिला आणि त्याच्या ग्रंथाचं नाव काय होतं तर द हिस्ट्रीज हे होतं. तर या ठिकाणी आधुनिक इतिहास लेखन याचा अभ्यास आपण आता थोडक्यात केलेला आहे. ठीक आहे, पुढं निघूया आपण. तर बघा, पुढचा जो त्याचा मुद्दा असणार आहे तो म्हणजे युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहास लेखन. मग आता युरोपमध्ये कशा पद्धतीनं वैज्ञानिक दृष्टिकोन रुजत गेला किंवा वैज्ञानिक दृष्टिकोनाला आधारित कशा पद्धतीनं लिखाणकाम होत गेलं हे आपल्याला आता याच्यामध्ये अभ्यासायचं आहे. तर बघा, इसवी सनाच्या 18व्या शतकापर्यंत युरोपमध्ये तत्त्वज्ञान आणि विज्ञान, बघा लक्षात घ्या, तत्त्वज्ञान आणि विज्ञान या क्षेत्रामध्ये लक्षणीय प्रगती झालेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे जर आपण जगाचा इतिहास बघायला गेलं तर युरोप खंडामध्ये औद्योगिक क्रांती ही सर्वप्रथम घडून आली किंवा युरोप खंडामध्येच औद्योगिक क्रांतीची सुरुवात आपल्याला झालेली पाहायला मिळते. म्हणजे विज्ञानावर आधारित बऱ्याचशा गोष्टी ह्या युरोप खंडामध्येच घडल्या गेल्या, लक्षात घ्या. मग त्याच्यामध्ये आता आपण बघायला गेलं तर पुढील आपल्याला माहिती आहे की पुढील काळात युरोप अमेरिकेमध्ये इतिहास आणि इतिहास लेखन या विषयासंबंधी खूप विचारमंथन झाले. आता युरोप खंड, अमेरिका खंड हे प्रगत खंड म्हणून आज पण आपण ओळखतो किंवा ते जगामध्ये सर्वात पुढं आहेत असं पण आपण मानतो. आणि इतिहास लेखनाची सुरुवातसुद्धा तिथूनच झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणि इतिहास लेखनामध्ये त्यांनी वस्तुनिष्ठतेला, आता वस्तुनिष्ठता म्हणजे जे प्रत्यक्ष घटना समोर दिसत आहेत किंवा घडत आहेत किंवा आहेत या गोष्टीवर त्यांनी जास्त महत्त्व दिलं. त्याच्यावर म्हणजे देव, देवता वगैरे असे बऱ्याचशा गोष्टींचा त्यांनी विचार त्याच्यामध्ये केलेला पाहायला मिळत नाही आपल्याला. तर बघा, पुढं 18व्या शतकाच्या आधी युरोपमधील विद्यापीठांमध्ये सर्वत्र ईश्वरविषयक चर्चा आणि त्यासंबंधीचे तत्त्वज्ञान या सिद्धांतांनाच किंवा विषयांनाच अधिक महत्त्व दिले गेले होते. म्हणजे आपण जर बघितलं आपल्याकडं सुद्धा अजूनसुद्धा बऱ्याच प्रमाणामध्ये देव किंवा त्याविषयीच्या सर्व गोष्टी ह्या मांडल्या जातात किंवा देवाने ही सृष्टी निर्माण केली, देवानी ह्या गोष्टी तयार केल्या, या गोष्टींवर बऱ्याचशा गोष्टी आधारित होत्या आधीच. आणि तिकडंसुद्धा म्हणजे बऱ्याच प्रमाणामध्ये ईश्वरविषयक चर्चा ह्या आधी केल्या जायच्या. परंतु ते चित्र हळूहळू युरोपमध्ये बदलायला लागलं आणि 1937मध्ये जर्मनीमधील, नीट लक्षात ठेवा आणि हे वाक्य अंडरलाईनसुद्धा करा, तर जर्मनीमधील गॉटिंगेन विद्यापीठाची त्या ठिकाणी स्थापना झाली. कधी झाली? 1737मध्ये आपल्याला गॉटिंगेन विद्यापीठाची स्थापना या ठिकाणी झालेली पाहायला मिळते. या विद्यापीठात प्रथमच इतिहास या विषयाला स्वतंत्र स्थान असं देण्यात आलं. आता विद्यापीठांचा जर विचार करायला गेलं तर आता विद्यापीठामध्ये कितीतरी आपल्याला वेगवेगळ्या शाखा या पाहायला मिळतात. इतिहास शाखा, भूगोल शाखा, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र अशा वेगवेगळ्या शाखा आपल्याला पाहायला मिळतात. तसंच सर्वप्रथम जर्मनीमधील गॉटिंगेन या विद्यापीठाची त्या ठिकाणी स्थापना करण्यात आली आणि त्या विद्यापीठामध्ये इतिहास विषयाला म्हणजे प्रथम स्थान त्या ठिकाणी देण्यात आलं किंवा त्याची एक प्रमुख शाखा ही प्रथमच त्या विद्यापीठामध्ये स्थापन करण्यात आली. त्यानंतर पुढं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल की जर्मनीमध्ये हे स्वतंत्र इतिहासाचं केंद्र बनलं किंवा स्वतंत्र शाखा त्या ठिकाणी निर्माण झाली. तसंच इतिहासाच्या अभ्यासासाठी जर्मनी हे महत्त्वाचं केंद्र आपल्याला पुढं पाहायला मिळतं किंवा ते बनलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आता इथपर्यंत आपण अभ्यास केलेला आहे. शेवटचा जो पार्ट किंवा शेवटचा जो मुद्दा या धड्यामध्ये आपल्याला असं सांगण्यात आलेला आहे तो म्हणजे युरोपमधले महत्त्वाचे किंवा पाश्चात्य महत्त्वाचे विचारवंत म्हणूया. तर याच्यामध्ये बऱ्याचशा वेगवेगळ्या विचारवंतांनी, इतिहासकारांनी त्यामध्ये आपलं योगदान त्या ठिकाणी दिलेलं आहे. त्याच्यामध्ये पहिला आहे ते म्हणजे रेने देकार्त हा एक महत्त्वाचा विचारवंत आपल्याला म्हणता येईल. त्याचा कालावधी 1596 ते 1650 इतका आहे.
इतिहास लेखनासाठी वापरल्या जाणाऱ्या आवश्यक कागदपत्रांची विश्वासार्हता तपासून घेणे आवश्यक आहे असे मत आग्रहाने म्हणजे आग्रहाने ते मांडले जायचे. त्यामध्ये रेने देकार्त हा आणि त्या सगळ्या गोष्टींमध्ये हा जो फ्रेंच तत्त्वज्ञ होता, म्हणजे फ्रान्स या देशाशी तो संबंधित आहे, लक्षात घ्या. तर अग्रभागी म्हणजे तो पुढं होता, लक्षात घ्या. त्यानं एक ग्रंथ लिहिला, त्याचं नाव डिस्कोर्स ऑन द मेथड. आणि तुम्हाला जोड्या लावामध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळं रेने देकार्त डिस्कोर्स ऑन द मेथड असा त्या ठिकाणी प्रश्न असेल. पाठाच्या शेवटी या ठिकाणी काही प्रश्न दिलेले असतील, त्यामध्ये सुद्धा हा प्रश्न तुम्हाला नक्कीच विचारला गेलेला असेल. तर बघा, या ठिकाणी डिस्कोर्स ऑन द मेथड या ग्रंथामध्ये त्यानं हा संशोधनाच्या दृष्टीनं फार महत्त्वाचा तो नियम किंवा शास्त्रशुद्ध नियम त्यानं त्या ठिकाणी त्या ग्रंथामध्ये मांडलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्याचं काय म्हणणं होतं? एखादी गोष्ट सत्य आहे असे निसंशयरित्या प्रस्थापित होत नाही तोपर्यंत तिचा स्वीकार कदापिही करू नये. म्हणजे काय, एखादी गोष्ट खरी आहे हे जोपर्यंत ते सिद्ध होत नाही तोपर्यंत ती गोष्ट आपण स्वीकारू नये असा त्याचा म्हणजे एक मत होतं, लक्षात घ्या. त्यानंतर पुढं व्हॉल्टेअर हा एक महत्त्वाचा विचारवंत मानला जातो. तर बघा, याचा कालावधी 1694 ते 1778 इतका आहे. व्हॉल्टेअरचे मूळ नाव काय होतं बघा? फ्रान्सवा मरी रुये असं त्याचं मूळ नाव होतं. तो व्हॉल्टेअर हा फ्रेंच तत्त्वज्ञानी इतिहास लेखनासाठी केवळ वस्तुनिष्ठ सत्य किंवा घटनांचा क्रम एवढ्यावरच लक्ष केंद्रित न करता तत्कालीन समाजाच्या परंपरा, व्यापार, आर्थिक व्यवस्था, शेती इत्यादी गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे हा विचार त्यानं मांडला. की बाबा फक्त प्रत्यक्ष गोष्टी ज्या घडतात त्याचा विचार न करता, जसं वर आपल्याला या रेने देकार्तनी सांगितलं होतं की प्रत्यक्ष ज्या गोष्टी आहेत त्याचाच स्वीकार त्या ठिकाणी करा. परंतु व्हॉल्टेअरचं म्हणणं असं होतं की बाबा फक्त त्या गोष्टीवर न विश्वास ठेवता आपल्याला बऱ्याचशा गोष्टींचा आणखी पण अभ्यास करावा लागेल. ते म्हणजे काय, की समाजाच्या परंपरा, व्यापार, आर्थिक व्यवस्था, शेती या गोष्टींनासुद्धा महत्त्व दिलं गेलं पाहिजे असं या व्हॉल्टेअरचं मत होतं त्या ठिकाणी, लक्षात घ्या. त्यानंतर पुढचा जो विचारवंत आहे तो म्हणजे जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल. लक्षात घ्या, जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल 1770 ते 1831 हा त्याचा कालावधी आपल्याला मांडता येईल. तो एक जर्मन म्हणजे जर्मनी या देशातील तो विचारवंत होता किंवा इतिहासकार होता, लक्षात घ्या. या जर्मन तत्त्वज्ञाने ऐतिहासिक वास्तव तर्कशुद्ध पद्धतीने मांडले गेले पाहिजे यावर भर दिला, लक्षात घ्या. त्याने सांगितले की प्रगतीचे टप्पे दर्शवणारा इतिहासातील घटनाक्रम हा प्रगतीचे टप्पे दर्शवणारा असतो. त्याचबरोबर इतिहासाची मांडणी इतिहासकाराला वेळोवेळी उपलब्ध होत असलेल्या पुराव्यानुसार बदलत जाणे स्वाभाविक असते. म्हणजे आता बघा, आपण इतिहास सांगायला जातो परंतु आणखी काही संशोधन केल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी नवीन आपल्या गोष्टी समोर येतात. त्यावर इतिहासाची मांडणी ही बदलत जाते. यावर आपल्याला म्हणजे आपण त्याचा विचार करत असतो किंवा तशा गोष्टी परत नंतर बदलत जातात जसं वेगवेगळे पुरावे आपल्या समोर येतात. तसं त्यांनी अशी म्हणजे वेगवेगळ्या तत्त्वज्ञांची किंवा इतिहासकारांची ही वेगवेगळी मतं आपल्याला पाहायला मिळतात इथं. त्यानं एन्सायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्सेस या ग्रंथामध्ये त्याची व्याख्याने आणि लेख यांचं संकलन केलं आहे. कोणी? जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल यांनी, लक्षात घ्या. हेगेलने लिहिलेले रिझन इन हिस्ट्री हे पुस्तक प्रसिद्ध आहे. हेगेलनं कोणतं पुस्तक लिहिलं आहे? रिझन इन हिस्ट्री. आणि त्याचबरोबर एन्सायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्स हे सुद्धा पुस्तक त्यानंच लिहिलेलं आहे किंवा हा सुद्धा ग्रंथ त्यांनीच लिहिलेला आहे, लक्षात घ्या. आता या ठिकाणी तुम्हाला एक इथं दिलं आहे, जाणून घ्यामध्ये बघा. हेगेलच्या मते कोणत्याही घटनेचा अर्थ लावण्यासाठी तिची वर्गवारी 2 विरोधी प्रकारात करावी लागते. त्याशिवाय मानवी मनाला त्या घटनेचे आकलन होत नाही. उदाहरणार्थ खरे खोटे, चांगले वाईट या पद्धतीला द्वंद्ववाद किंवा डायलेक्टिक्स असे म्हटले जाते. या पद्धतीत प्रथम एक सिद्धांत मांडला जातो, त्यावर त्या सिद्धांताला छेद देणारा प्रतिसिद्धांत मांडला जातो. लक्षात घ्या. म्हणजे आता याला कसं की आपण एखादी गोष्ट सांगायला गेलो किंवा एखादी गोष्ट दाखवायला गेलो तर तिचे काय दुष्परिणाम, जसं आपल्याला फायदे पाहायला मिळतील तसे त्याचे दुष्परिणाम काय असतील याचा सुद्धा विचार याच्यामध्ये केला जातो. त्याला द्वंद्ववाद असं म्हटलं जातं. त्यानंतर पुढचा जो विचारवंत आहे त्याचं नाव आहे लिओपोल्ड व्हॅन रांके.
लिओपॉल्ड व्हॉन रांके असं त्याचं नाव आहे आणि त्याचा कालावधी 1795 ते 1886 इतका आहे, लक्षात घ्या. 19व्या शतकातील इतिहास लेखनाच्या पद्धतीवर प्रामुख्याने बर्लिन विद्यापीठातील, नीट लक्षात घ्या, बर्लिन विद्यापीठातील लिओपॉल्ड व्हॉन रांके याच्या विचारांचा प्रभाव त्याच्या विचारांचा प्रभाव त्यावर जास्त होता. इतिहास संशोधनाची चिकित्सक पद्धती कशी असावी हे त्याने त्याच्यामध्ये सांगितलेलं आपल्याला पाहायला मिळतं. दस्तावेजांच्या आधारे प्राप्त झालेली माहिती ही सर्वाधिक महत्त्वाची आहे यावर त्यानं भर दिलेला आपल्याला पाहायला मिळतं. तसेच ऐतिहासिक घटनांशी संबंधित असलेल्या सर्व प्रकारची कागदपत्रे आणि दस्तावेज याचा कसून शोध घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे असं सुद्धा लिओपॉल्ड व्हॉन रांके यानं आपल्याला सांगितलेलं पाहायला मिळतं. त्याने जागतिक इतिहासाच्या मांडणीवर भर दिला आणि त्याच्यामध्ये द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री, नीट लक्षात ठेवा, हे नाव विसरू नका, द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री आणि द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री या ग्रंथामध्ये त्याच्या विविध लेखांचे संकलन आहे. कुणाच्या? लिओपॉल्ड व्हॉन रांके याच्या. आणि सगळ्यात महत्त्वाचा विचारवंत म्हणजे कार्ल मार्क्स. तुम्ही ऐकूनच असाल कार्ल मार्क्सचा सिद्धांत वगैरे. तर हा कार्ल मार्क्स म्हणजे काय आणि कार्ल मार्क्स कोण होता? तो एक विचारवंत होता आणि त्यानं मार्क्स सिद्धांत किंवा कार्ल मार्क्स सिद्धांत त्यानं मांडलेला आपल्याला म्हणजे आपण ऐकलेलंच आहे. बघा, त्याचा कालावधी 1818 ते 1883 इतका कालावधी आहे. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात कार्ल मार्क्स यांनी मांडलेल्या सिद्धांतामुळे इतिहासाच्या दृष्टिकोनात महत्त्वाचा बदल घडवून आणणारी वैचारिक प्रणाली अस्तित्वात या ठिकाणी आलेली आपल्याला पाहायला मिळते. तो काय म्हणतो की इतिहास अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसांचा असतो. लक्षात घ्या, अमूर्त म्हणजे काय? ज्या गोष्टी दिसत नाहीत. तर कार्ल मार्क्स काय म्हणतो की हा जो इतिहास आहे तो अमूर्त कल्पनांचा नसून म्हणजे ज्या दिसत नाहीत त्या गोष्टींचा नसून तर तो माणसांचा इतिहास असतो असं त्याचं म्हणणं आहे. माणसांमधील नातेसंबंध त्याच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनांच्या स्वरूपावर, मालकीवर अवलंबून असतात. आता आपल्याला माहिती आहे आपले हक्क, आपल्या अधिकार यांची चर्चा तर आपण सततच करत असतो आणि याच गोष्टींवर इतिहास अवलंबून असतो असं कार्ल मार्क्सचं मत आहे. आणि समाजातल्या वेगवेगळ्या घटकांना ही साधने समप्रमाणात उपलब्ध होत नाहीत. त्यातून समाजाची वर्गावर आधारित विषम विभागणी होऊन संघर्ष निर्माण होतो. मानवी इतिहास अशा वर्ग संघर्षाचा इतिहास असून त्या वर्गाच्या ताब्यात उत्पादन साधने असतात. तो वर्ग सर्वांचे आर्थिक शोषण करतो अशी मांडणी त्यांनी दास कॅपिटल हा ग्रंथ किंवा कार्ल मार्क्सनं दास कॅपिटल हा ग्रंथ लिहिला. हे महत्त्वाचं वाक्य आहे, याला अंडरलाईन करू शकता तुम्ही आणि अंडरलाईन करावंच लागेल. तर कार्ल मार्क्स यांनी दास कॅपिटल हा ग्रंथ लिहिला किंवा दास कॅपिटल हा ग्रंथ कार्ल मार्क्स यांनी लिहिला असा काही प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो किंवा जोड्या लावामध्ये सुद्धा हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे हे वाक्य फार महत्त्वाचं आहे. कार्ल मार्क्सचं म्हणणं काय होतं की बाबा समजा ज्यावेळी समाजामध्ये तुम्ही काय कराल की सगळ्यांना स्वातंत्र्य द्याल त्यावेळी ते काय करतील की काही लोकांकडंच अधिकार येतील. काही लोकांकडं अधिकार आल्यामुळं ते काय करतील तर समाजाचं शोषण करतील. त्यांच्याकडं साधनं उपलब्ध होतील खूप मोठ्या प्रमाणामध्ये आणि मग ते समाजाचं शोषण करायला लागतील आणि त्यांच्यामध्ये संघर्ष निर्माण होईल आणि इतिहास म्हणजे मानवी संघर्ष म्हणजेच इतिहास आहे असं या कार्ल मार्क्स यांचं म्हणणं आहे. लक्षात घ्या. आता पुढं बघायला गेलं तर आपण पुढचा जो पॉईंट किंवा पुढचा जो मुद्दा आहे ती आहे ॲलेन्स प्रणाली. 20व्या शतकाच्या सुरुवातीला फ्रान्समध्ये ॲलेन्स नावाने ओळखली जाणारी इतिहासाची प्रणाली उदयाला आली. ॲनल्स प्रणालीमुळे इतिहास लेखनाच्या एक वेगळीच दिशा मिळाली. इतिहासाचा अभ्यास फक्त राजकीय घडामोडी, राजे, महान नेते आणि याच्या अनुषंगाने राजकारण, मुत्सद्देगिरी, युद्धे यांच्यावर आधारित न करता तत्कालीन हवामान, स्थानिक लोक, शेती, व्यापार, तंत्रज्ञान, दळणवळण, संपर्काची साधने, सामाजिक विभागणी आणि समूहाची मानसिकता यासारख्या विषयांचा अभ्यास करणेही महत्त्वाचे मानले जाऊ लागले. ॲनल्स प्रणाली सुरू करण्याचे आणि तिचा विकास करण्याचे श्रेय फ्रेंच इतिहासकारांना दिले जाते. ॲलेन्स प्रणाली जी आहे ती कोणी सुरुवात केली तर फ्रेंच इतिहासकारांनी त्याची सुरुवात केली. तर
ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, या भाग 2मध्ये इतकंच. भाग 3मध्ये आपण उरलेला जो या धड्यामधील काय भाग आहे त्याचा अभ्यास करणार आहोत आणि काही प्रश्न उत्तरांची सुद्धा या ठिकाणी चर्चा करणार आहोत. धन्यवाद.